नमस्कार मंडळी, कसं काय? वेलकम टू अनदर ब्लॉग. आणि आज तारीख आणि आजची तारीख थांबेल एंट्रोमध्ये वाचलीच असेल. तर आज आपण आलो आहे बकरी अड्डा इकडे. तर आज काय की तुम्ही पाठी बॅनरच बघू शकता. बॅनर आणि थंबनेल बघूनच माहिती पडलं असेल की आपण राजसाहेबांच्या इकडे राजसाहेबांच्या इकडे एक प्रोग्राम आहे, म्हणजे एक शाखा एक उद्घाटन आहे तिथे राजसाहेब आले. आणि आता तिथे पुढे माझ्या जस्ट पुढे तिकडे राजसाहेबांचा इंटरव्ह्यू चालू आहे. तुम्हाला दाखवतो या ब्लॉगमध्ये की कसं काय आहे सगळं. तर स्टेट यू. तर मित्रांनो, आता मी इथे या स्टेज आहे इकडे राजसाहेब भाषण देणार आहे. आणि इथे आपले महाराष्ट्र निर्माण सेनाची प्रभाग क्रमांक 207 बकरी अड्डा इकडे येथील नवीन शाखा आता उद्घाटन झालं आहे, जस्ट राजसाहेबांनी केलं आहे. आणि आता मी पुढे जातो आणि आता जस्ट शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर हार घातला. मग कमेंटमध्ये टाईप करून घ्या, जय भवानी जय शिवाजी. आता चलूया पुढे. सन्मान्य भाईंना विनंती करतोय आपण. गर्दी आहे फोटो काढ. आणि तुम्हाला दाखवतो शाखा इथे स्टेज आणि इथे राजसाहेबांचा इंटरव्ह्यू जे तुम्ही बघू शकता. समोर सगळे ते न्यूजवाले आहेत. बायकाळा विधानसभेच्या सर्व महिला पुरुष शाखाध्यक्षांना विनंती करतोय आपण व्यासपीठाजवळ येऊन उभं राहायचं आहे. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या मान्यवरांचा म्हणजे स्वागत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते काही वेळापूर्वी त्या प्रभाग क्रमांक 205च्या घराचं अर्थातच नूतन कार्यालयाचं उद्घाटन मला वाचायला नाही आता एवढा संपूर्ण तिकडून हो साहेब, हो बसून घ्या चला. आणि वाट पाहणं होता, त्यासाठी अजून थोडीशी वाट पाहणं गरजेचं आहे. म्हणूनच या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तुमच्याबद्दलची मानसिकता बदलते. या ठिकाणी सन्मान्य संजय भाई उपस्थित आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस सन्मान्य संजय भाई नाईक. काही कार्यक्रम असतात, संपूर्ण पक्षाचे काही कार्यक्रम असतात, त्यासाठी तिथपर्यंत जाते कार्यक्रम त्यांचं पाठबळ सर्वांच्या पाठीशी एका सिंहासारखं संजय नाईक एवढ्यापर्यंत उभा स्वागत करूया. सन्मान्य अक्षय परब एका फेरीवाल्याला मारला होतो आणि अगदी इथे गलिच्छ शिव्या देऊन वगैरे ते व्हिडिओ आहेत. मला अनेक व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ सोशल मीडियाला बराचशा यांच्या मतदारसंघात. माजी नगरसेवक सन्मान्य रमाकांत ठाके साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. बाईंची विनंती आहे की प्रोटोकॉल न मानता हा एक कौटुंबिक सोहळा आहे असं आपण समजून सन्मान्य राठे साहेबांचं स्वागत करतील. सन्मान्य अक्षयजी परब या ठिकाणी सन्मान्य भवन गावकर साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत या ठिकाणी मी विनंती करतोय. सन्मान्य मोरे सरांना की आपण सन्मान्य गावकर साहेबांचं स्वागत करावं. उपविभाग सचिव महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक 207 आणि 8 श्रीयुत मोहेश मोरे सर. तसेच शाखा प्रमुख सन्मान्य किरण टाकळे यांना विनंती करतोय आपण श्री विजयजी कामतेकर यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी करावं.
सन्मान्य अरविंदजी गावडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्मान्य सुरेंद्र सुर्वेजी यांना मी विनंती करतोय आपण अरविंदजी गावडे साहेबांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी करा. कारण हे बघा जेव्हा दुसरे काही पॉलिटिशियन्स येतात ना ते या तर मैदानमध्ये करतात नाही तर सन्माननीय मंडनभाई लोखाडी आहे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी महेश दादा थोरात यांना विनंती करतोय आपण मंडनभाईंचं स्वागत या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन करा. तिकडे कार्यालय आहे, कार्यालय बोलतो शाखा आहे. सन्मान्य पदाधिकारी बंटीजी मशीलकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्मान्य विभागाध्यक्ष वायकळा जगदीश राऊत यांना विनंती करतो की आपण गणेशोत्सवाच्या टायमाला वर्कशॉप असते मशीलकर यांचं स्वागत पुष्पगुच्छ म्हणजे तो झाड दिसतो तेवढापासून पण गोष्टी तुम्हाला माहितीच असेल जर तुम्ही तसेच सन्माननीय यशवंतजी किल्लेदार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. उपशहराध्यक्ष यांचं देखील आपण या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सन्माननीय यशवंतजी किल्लेदार आणि इथे बघा कॅमेरावाले सन्मान्य यशवंतजी किल्लेदार यांचं स्वागत या व्यासपीठावर करतोय आणि विभागातील शाखाध्यक्ष सन्मान्य अक्षय परब यांना मी विनंती करतो आपण किल्लेदार साहेबांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी करावं. बबनजी महाडिक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत करतो. मी मनीषजी पात्रे यांना विनंती करतोय आपण बबनजी महाडिक यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. की जे इथे गणपतीच्या टायमाला वर्कशॉप बनते तर ही जी वर्कशॉप असते सन्मान्य प्रशांतजी गांधी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. ही वर्कशॉपला म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभागाध्यक्ष मुंबादेवी मी त्यांचं स्वागत करतो आणि सन्मान्य श्याम यांना विनंती करतोय आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन श्याम जाधव यांना विनंती करतोय आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. पाहिजे आणि महाराष्ट्र नवनिर्माण श्रीयुत काका चव्हाण शिवसेना जागा जागा मुंबई कृपया तिथे थोडासा अपघात झालेला पाहावं जरा कार्यकर्त्यांनी. बस बस बस. शिवसेना शाखा प्रमुख श्रीयुत काका चव्हाण हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. श्रीयुत अमित पालेकर यांना मी विनंती करतोय आपण काका चव्हाणांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं. अमित यांना विनंती करतोय की कृपया आपण लवकरात लवकर व्यासपीठावर यायचं. श्रीयुत दीपक मिरके यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय हेमंतजी कदम यांचा देखील उपविभाग समन्वयक सन्माननीय हेमंतजी कदम यांचं स्वागत श्रीयुत दीपकजी मिरके करतील. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सौ सुरेखाताई राऊत महिला विधानसभा प्रमुख या देखील उपस्थित आहेत. मी त्यांचा देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सन्मान्य संजयजी जामदार साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी श्रीयुत परशुरामजी लोखंडी यांना विनंती करतो आपण जामदार साहेबांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं. ऑफिसमध्ये कोण नाही ऑफिसचा फोटो काढून जा. मी शलाकाताईंना विनंती करतोय आपण सुरेखाताई राऊत चंदनाताईंचं स्वागत मी शलाकाताईंना विनंती करतोय की आपण चंदनाताई साळुंके यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं. तसेच या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण नम्रताताई पवार यांचं स्वागत. पहिलं तर बाप्पाचे दर्शन करून मग जाऊ तुम्हाला तुम्ही पण दर्शन करा. ते बघा आता आपण शाखा ते इथे पहिलं तर आता काय नॉर्मल आहे पण नंतर कशी वगैरे लागणार असेल. इथे पूजा होते आणि हा आहे मेन हे आहे आपला मेन ऑफिस.
ते मेन आणि इथे मस्त एक बॅनर टाईप काय दिवाळीवर डेकोरेशन केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भायखळा विधानसभा प्रमाण साहेबांचा फोटो जगायला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवला. चांगलं काय असं आपलं कार्यक्रम असं काही ते शाखा काय जाऊ न जाऊ चप्पल नाही जायला. तसेच सन्मान्य श्री सलीमजी शेख हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. शिवकुमार जाधव यांना मी विनंती करतोय आपण सन्मान्य सलीम शेख यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी करावं. सन्मान्य सलीमजी शेख. सन्मान्य चेतनजी थोरात देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मी सन्मान्य अमोलजी रोगे यांना विनंती करतोय आपण चेतन थोरात यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं. शिव चेतन थोरात. श्रीयुत मांजरेकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री सुनीलजी मांजरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. सहकाराचे नेते अशी इथे सर्वांनी ग्वाही दिलेली आहे. मी अमोलजी रोगे यांना विनंती करतो आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. सन्मान्य विजय जाधव हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. मी जगदीशजी राऊत यांना विनंती करतोय आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं देखील स्वागत करायचं. आपण सर्व या कार्यक्रमास्थळी उपस्थित राहिलात. या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली. विभागीय पोलीस ठाणे, महानगरपालिका, वाहतूक पोलीस या सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं काही आभार. आपल्या सर्वांना विनंती करतोय की प्रभाग क्रमांक 207चं जे गड अर्थातच नूतन कार्यालय या ठिकाणी स्थापन झालेलं आहे ते तुमच्यासाठी आहे, जनतेसाठी आहे, हे आपली कामांसाठी आहे. तर नक्कीच कोणतेही कामं आपली या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सज्ज असणार आहे. गावकर साहेब खूप खूप आभार आपले. आता तर युती आता बोलू नको कधी काय आवाज साहेबांचा इंटरव्ह्यू नव्हता. किल्लेदार साहेबांचा आणि जे आता तुम्ही लास्ट टाइम बघितलं असेल त्यामध्ये मी किल्लेदार साहेबांच्या बाजूने गेले आणि त्यांच्यासोबत एक फोटो तुम्ही बघू शकता. मित्रांनो एक सीन झाले की आम्ही जेव्हा आलो तेव्हा किल्लेदार साहेबांसोबत आपण फोटो काढला. म्हणजे छान होतं आपल्याला साहेबांनी फोटो काढले, साहेबांसोबत फोटो काढले. पण आपण जसं चालू साहेब गाडीने आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस मग गाडी सौ सुप्रियाताई दळवी या कार्यक्रमास्थळी उपस्थित आहेत. स्वप्नीजी धन्यवाद. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. भायखळा विधानसभेच्या महिला विभाग अध्यक्षा सोनाकाताई हरियाण यांना मी विनंती करेन की आपण सुप्रियाताईंचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी करावं. तसेच मुंबई विधानसभे क्षेत्राच्या महिला विभाग अध्यक्षा. तर मित्रांनो आपल्याला हे भेटलं ॲट द एंड. कार्यक्रम चालू करायचा आहे.
मी भायखळा विधानसभेतील सर्व महिला पदाधिकाऱ्यांना विनंती करतोय, शलाकाताईंच्या विनंतीनुसार स्टेजच्या खाली एक ग्रुप फोटो आपला घेण्यात येणार आहे. कृपया सर्वांनी स्टेजच्या खाली येऊन थांबायचं आहे. आणि सुरताल यांना विनंती करतोय की आपला सुरताल खरोखर खूप छान आहे, असं वाटत नाही हा कार्यक्रम संपावा. आपणास विनंती करतोय की या कार्यक्रमाचा उत्तरार्ध आपण सुरू करूया. खूप खूप शुभेच्छा. ॲटॅने हे भेटलं तर खायला पण चालू करू, मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट खाऊन. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला ब्लॉग चांगला वाटला असेल. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तेव्हापर्यंत बाय बाय.